नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सुरक्षित आहात ना? घरीच राहा, सुरक्षित राहा. शासनाच्या सर्व नियमांचं जे पालन आहे हे पालन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ता फर्स्ट इयरमधून सेकंड इयरमध्ये आलेला आणि त्यामध्ये तुम्हाला आय डी एसचा एक जो पेपर आहे हा पेपर असणार आहे. इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट त्याला म्हणतात. तर हिस्ट्रीसाठी वा इतिहासासाठी जो पेपर आहे हा पेपर आहे भारतातील समाज सुधारणेचा इतिहास. त्यालाच प्रामुख्यानं हिस्ट्री ऑफ सोशल रिफॉर्म्स इन इंडिया असं म्हटलं जातं. तर हा जो पेपर आहे या पेपरचा जो सिलॅबस आहे, या सिलॅबसची जी ओळख आहे ही सिलॅबसची ओळख मित्रांनो मी करून देणार आहे. तर हा जो पेपर आहे हा पेपर भारतातील समाज सुधारणेचा इतिहास हा सेमिस्टर 3साठी तुम्हाला हा पेपर असणार आहे. तर त्यामध्ये एकूण जे 4 टॉपिक आहेत, जे 4 प्रकरणं आहेत, ही 4 प्रकरणं त्यामध्ये असणार. त्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे हे पहिलं प्रकरण आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ. तर बघा, या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी यामध्ये तुम्हाला राजा राममोहन राय आणि ब्राह्मो समाज, स्वामी दयानंद सरस्वती आणि आर्य समाज, स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन यांची जी माहिती आहे ही माहिती घ्यायची. तर आपण जर बघितलं जो आपला भारताचा इतिहास आहे, या भारताच्या इतिहासामध्ये अगदी 19वे शतक आणि 19व्या शतकाच्या प्रारंभीचा कालखंड म्हणजे महाराष्ट्रातील 19व्या शतकाच्या युगाची सुरुवात असलेली आपल्याला दिसून येते. ह्या ज्या चळवळी जे आहेत ह्या चळवळी मित्रांनो का कराव्या लागल्या, तर प्रामुख्यानं तशी जी परिस्थिती आहे ही परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. कारण 19वे शतक, 19व्या शतकाच्या प्रारंभीचा कालखंड म्हणजे आपण म्हणतो नव्या युगाची सुरुवात, मग महाराष्ट्रातली असेल मग भारतातली असेल, ही नव्या युगाची जी सुरुवात आहे ही सुरुवात असलेली आपल्याला दिसून येते. कारण का, तर राजकीय जीवन जे होतं या राजकीय जीवनामध्ये अनावस्था होती, अराजकता होती, अशांततेचा कालखंड होता. आणि मग हा अशांततेचा कालखंड जो आहे हा कालखंड संपून राज्यकर्त्यांच्या नियंत्रणाखाली सुव्यवस्थित योजनाबद्ध अशा कार्यक्षम अशी जी शासन प्रणाली आहे ह्या शासन प्रणालीला जी सुरुवात आहे ही सुरुवात झालेली आपल्याला दिसते. कारण का, जर आपण बघितलं भारताचा इतिहास, या भारताच्या इतिहासामध्ये जितकं महत्त्व आपण म्हणतो 42चं स्वातंत्र्य आंदोलन जे आहे ह्या 42च्या स्वातंत्र्य आंदोलनाला आहे तेवढंच महत्त्व ह्या सामाजिक सुधारणा चळवळी ज्या आहेत ह्या सामाजिक सुधारणा चळवळीला मित्रांनो असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण भारत जो होता ह्या भारतामध्ये लोकांच्या मध्ये नवविचार जो आहे हा नवविचार रुजवण्याचं जे काम आहे हे नवविचार रुजवण्याचं काम या ज्या सामाजिक चळवळी ज्या आहेत ह्या सामाजिक चळवळीनं केलेलं आपल्याला दिसतं. मग भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली, त्यांचं या समाज जीवनावर जे परिणाम आहेत हे परिणाम झालेले आपल्याला दिसतात. आणि भारताचा इतिहास जो आहे ह्या भारताच्या इतिहासामध्ये एक नवा विचार प्रवाह जो आहे ह्या नव्या विचार प्रवाहाला जी सुरुवात आहे ही सुरुवात झालेली दिसते. कारण आपण जर बघितलं तर 1818ला पेशव्यांचा पराभव झाला आणि पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर भारतामध्ये खऱ्या अर्थानं ब्रिटिश सत्ता जे हे ब्रिटिश सत्तेला सुरुवात झाली.
कारण वारंवार होणारी बंड होती, युद्ध होती, लुटमार होती, ह्या सगळ्यांचं अस्तित्व ते जे आहे हे खऱ्या अर्थानं त्यामध्ये निर्माण म्हणजे नष्ट झालं आणि दीर्घकालीन शांतता जी होती ही दीर्घकालीन शांतता निर्माण झालेली आपल्याला दिसते. भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील समाज आणि या महाराष्ट्रातील समाजाला हा सामाजिक शांततेचा एकतंत्री शासनाचा अनुभवनामा होता. भारतीय समाजाचा पाश्चिमात्यांशी संबंध यायला सुरुवात झाली आणि मग या संपर्कातून जे नवविचार आहेत हे नवविचार आले, भौतिक प्रगती आली, नवीन नवीन जे ज्ञान आहे हे नवीन नवीन ज्ञान घ्यायला सुरुवात झाली आणि या संपर्काचं भारतीय समाजाच्या सर्वांगीण जीवनावर जे परिणाम आहेत हे परिणाम झालेले आपल्याला दिसतात. आणि मग मित्रांनो त्यातूनच सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या ज्या चळवळी आहेत ह्या चळवळी झालेल्या आपल्याला दिसतात. कारण का महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता जी आहे ही ब्रिटिशांची सत्ता स्थिर झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये राज्यकारभाराची सूत्र जी होती ही राज्यकारभाराची सूत्र एल्फिस्टन, माल्कम यासारखे अतिशय दूरदृष्टीचे, अतिशय कर्तव्य तत्पर, अतिशय मुत्सद्दी असे जे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्यांच्यावर असलेले आपल्याला दिसते. आणि मग आपलं राज्यकारभार किंवा आपलं धोरण आणि या धोरणांच्याद्वारे इथला समाज जो होता इथल्या समाजाचा विश्वास जो आहे हा विश्वास संपादन करण्याच्या कार्याला जे प्राधान्य हे प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसतं. एकदेशीय समाज या समाजामध्ये ब्रिटिश शासन विषयक तिरस्कार निर्माण होऊ नये याची काळजी सुद्धा यांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता जी आहे ही ब्रिटिशांची सत्ता स्थिर करण्याबरोबर इथला जो समाज आहे इथल्या समाजाला जे शिक्षण आहे हे शिक्षण देणं, त्यांच्यामध्ये जी सुधारणा आहे ही सुधारणा घडवून आणणं या कार्याला जे प्राधान्य आहे हे प्राधान्य ब्रिटिशांनी मित्रांनो दिलेलं दिसून येतं. ब्रिटिशांनी भारतामध्ये शिक्षण प्रसाराला जी चालना आहे ही चालना दिली. महाराष्ट्रामध्ये विविध शिक्षण संस्था आणि या विविध शिक्षण संस्थांची जी स्थापना आहे ही विविध शिक्षण संस्थांची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघणार आहे ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य कशा पद्धतीचं होतं यामध्येच आपल्याला बघायचं आहे. तर ह्या काळामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य जे हे कार्यही फार महत्त्वाचं होतं. मग शिक्षणाच्या प्रसारामुळं महाराष्ट्रामध्ये झालं काय तर शिक्षणाच्या प्रसारामुळं महाराष्ट्रामध्ये एक नवसुशिक्षितांची एक जी पिढी आहे ही नवसुशिक्षितांची पिढी उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. मग पाश्चिमात्य संस्कृती असेल, त्यांनी केलेली भौतिक प्रगती असेल, उदारमतवाद असेल, स्वातंत्र्य असेल, मानवता असेल, समता असेल यासारखे आधुनिक विचार आणि या आधुनिक विचारांचं आधुनिक तत्वांचं या तरुणांना ज्ञान प्राप्त झालं. या पाश्चिमात्य विद्याविभूषित तरुणांना भारतातील आपल्या सामाजिक आणि धार्मिक जीवनाकडं मग हा तरुण चिकित्सक अशा दृष्टीनं बघायला लागला. आत्मपरीक्षण त्यानं केलं, स्वतःच्या जाणीवा निर्माण व्हायला लागल्या आणि आत्मपरीक्षणाच्या जाणीवेतून त्यांनी पाहायला सुरुवात केलेली. आपला समाज कसा आहे हे पाहायला त्यांनी सुरुवात केली आणि मित्रांनो त्यातूनच सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी ज्या ह्या सुरू झाल्या. याला एक प्रकारची जी गती म्हणतो आपण ही गती प्राप्त झालेली आपल्याला दिसते. कारण कनिष्ठ वर्ग, कनिष्ठ जाती आणि कनिष्ठ जातींवर किंवा जातींवर असलेल्या बंधनामुळं त्यांना मानवतेचे पण अधिकार मिळालेले नव्हते. कारण का भारतीय समाज जो होता हा भारतीय समाज हा जातीमध्ये विभागलेला होता. जाती संस्थेची बंधनं जी आहेत ही बंधनं प्रामुख्यानं असलेली आपल्याला दिसतात. ज्यावेळी आपण 19व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ जर थोडासा बघणार आहे का ह्यांना चळवळी कराव्या लागल्या, का ह्यांना सुधारणा कराव्या लागल्या, तेव्हा आपल्याला कळतं अरे हे जो अस्पृश्य बांधव होता या अस्पृश्य बांधवाला मानव म्हणून जगण्याचे अधिकारच त्यांनी दिलेले नव्हते.
मानवतेचे अधिकारच त्यांना मिळालेले नव्हते. मग शिक्षण हे काय झालेलं होतं? तर शिक्षण ही विशिष्ट जातीची मक्तेदारी झालेली होती. मग अनेक अनिष्ट सामाजिक परंपरा होत्या, अनेक काही सामाजिक बंधनं जे ही सामाजिक बंधनं असलेली आपल्याला दिसतात. त्याचबरोबर रोटी बेटी व्यवहार जो आहे, ह्या रोटी बेटी व्यवहारावर सुद्धा जी बंधनं आहेत ही बंधनं असलेली आपल्याला दिसून येतात. आणि मग स्त्रियांची स्थिती जर त्या काळातली आपण बघितली तर स्त्रियांची स्थिती सुद्धा अतिशय दयनीय स्वरूपाची स्थिती होती. मग त्यांना सामाजिक किंवा धार्मिक जीवन, या सामाजिक आणि धार्मिक जीवनामध्ये कुठलंही स्थान दिलं गेलेलं नव्हतं. स्त्रियांना शिक्षणाचा जो अधिकार आहे हा अधिकार नव्हता. बालविवाहाची पद्धत होती, सतीची पद्धत होती, जरटकुमारी विवाह होता, भ्रूण हत्या होती, विधवा विवाहाला बंदी होती. ह्या सगळ्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत, ह्या अनिष्ट प्रथांनी स्त्रियांचं जीवन जे होतं हे आणखीनच बिकट बनलेलं होतं, दयनीय बनलेलं होतं. आणि मग हे जे समाज सुधारक होते, या समाज सुधारकांनी असे महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये अनेक समाज सुधारक निर्माण झालेले आहेत की ज्यांनी ह्या सगळ्या जाती व्यवस्थेवर, अनिष्ट प्रथांवर, ही जी बंधनं आहे ह्या बंधनांवर, ह्या रूढी आणि परंपरेवर जो आघात आहे हा आघात केलेला आपल्याला दिसतो. आणि समाजाला योग्य दिशेनं जी वाटचाल आहे ही वाटचाल दाखवण्याचं जे काम आहे हे काम या समाज सुधारकांनी मित्रांनो केलेलं आपल्याला दिसतं. त्यातले फक्त आपल्याला सुरुवातीला राजाराम मोहन रॉय यांनी राजाराम मोहन रॉय यांच्या काळामध्ये ब्राह्मो समाजानं केलेलं कार्य जे होतं, ह्या केलेल्या कार्याचा जो आढावा आहे हा आढावा आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. त्याचबरोबर स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचा जो आर्य समाज आहे हा स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचा आर्य समाज, या आर्य समाजानं कुठल्या पद्धतीचं जे कार्य आहे हे कार्य केलेलं आहे याची जी माहिती आहे ही माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची. आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद आणि त्यांचं रामकृष्ण मिशन, आणि या रामकृष्ण मिशननं कशा पद्धतीचं कार्य केलं याचा आढावा जो आहे हा आढावा मित्रांनो या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे हे दुसरं प्रकरण आहे महात्मा ज्योतिबा फुले. जर ज्योतिबा फुले महाराष्ट्रामध्ये झाले नसते तर आजही आपण वेगवेगळ्या जातीच्या बंधनाखाली, अनिष्ट प्रथेखाली आणि फक्त एकाच विशिष्ट वर्गाची शिक्षणाची जी मक्तेदारी आहे ही मक्तेदारी त्यामध्ये निर्माण झाली असती. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आपल्याला कार्य काय बघायचं आहे तर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर कुठलं असेल तर शैक्षणिक कार्य. हे शैक्षणिक कार्य बघायचं आहे, त्यांचं सामाजिक कार्य बघायचं आहे. त्यांनी स्थापन केलेला जो सत्यशोधक समाज आहे ह्या सत्यशोधक समाजाचं कार्य बघायचं आहे. आणि त्याचबरोबर महात्मा फुल्यांचे विचार आपल्याला बघायचे आहे. मग त्यामध्ये त्यांनी विशेष संदर्भ घातला आहे शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ आणि गुलामगिरी नावाचा ग्रंथ. कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांचं लिखाण जे हे लिखाण अतिशय महत्त्वाचं असं लिखाण असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपलं व्यक्तिमत्व जे होतं हे आपलं व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेनं निर्माण केलेलं होतं. आपला स्वतःचा प्रयत्न जो आहे ह्या स्वतःच्या प्रयत्नांनी निर्माण केलेलं होतं. कारण का, जर आपण महात्मा ज्योतिबा फुल्यांचं धनंजय कीरांचं जर पुस्तक वाचलं तर आपल्या मित्रांनो लक्षात येतं की ज्योतिबांचं कार्य काय आहे, ज्योतिबांचं कार्य काय आहे. असे अनेक ग्रंथ आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो. कधीतरी जा, वाचा. हे महान दिग्गज आहे, हे महान असे जे समाज सुधारक आहेत, ह्या समाज सुधारकांचा इतिहास जो आहे हा इतिहास मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व जे होतं हे स्वतःचं व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेनं घडवलेलं होतं.
स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व जे हे व्यक्तिमत्व घडवलेलं होतं. कारण त्यांचा पिंड जो आहे हा त्यांचा पिंडच आहे कृतिशील क्रांतिकारकांच. महाराष्ट्राच्या समाज सेवेसाठी अगदी ध्येयानं भारावून गेलेले होते. सगळं जीवन जे हे सगळं जीवन फक्त आणि फक्त समाज सेवेसाठी आणि समाजासाठी समर्पित करणारे हे महात्मा ज्योतिबा फुले. अतिशय थोर असे हे पुरुष असलेले आपल्याला दिसतात. कारण आधुनिक भारताचा इतिहास जर आपण बघितला तर आधुनिक भारताच्या इतिहासामधले पहिले समाज क्रांतिकारक जर कोण असतील तर पहिले समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले असलेले आपल्याला दिसतात. कारण महात्मा ज्योतिबा सामान्यांच्यातले होते. जरी ते सामान्यांच्या मधले असते तरी विचारानं आणि कर्तृत्वानं मात्र असामान्य असे ज्योतिबा फुले मित्रांनो असलेले आपल्याला दिसतात. अतिशय असामान्य असं व्यक्तिमत्व होतं. कारण सामाजिक विषमता आणि असामाजिक विषमतेविरुद्ध पहिलं बंड जे हे पहिलं बंड ज्योतिबांनी पुकारलेलं होतं. समतेसाठी आणि शूद्रांना संघटित करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. शिक्षण आणि समता या दोन शब्दामध्येच त्यांच्या कार्याचं यथोचित असं जे वर्णन आहे हे वर्णन आपल्याला करता येतं. आणि म्हणूनच आपल्याला बघायचं काय आहे ज्योतिबा फुल्यांच्या या प्रकरणामध्ये तर महात्मा ज्योतिबा फुल्यांचं शिक्षणविषयक कार्य, त्यांचं सामाजिक कार्य, शिक्षण आणि समता या दोनच शब्दामध्ये त्यांचं जे कार्य ह्या कार्याचं वर्णन करता येतं. ते नुसते बोलघेवडे सुधारक नव्हते तर करते असे सुधारक असलेले दिसतात. कारण बहुजन समाज आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अविरत असे झटणारे, अविरत असे झगडणारे हे ऋषी असलेले आपल्याला दिसतात. महाराष्ट्रातील सर्वसामान्य समाज आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य समाजासाठी रात्रंदिवस झगडणारे हे एक सेवक ज्योतिबा फुले होते. सामान्यातले होते पण कार्य मात्र असामान्य असं कार्य ज्योतिबांनी करून ठेवलेलं आपल्याला दिसतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम जे हे उपक्रम राबवलेले आपल्याला दिसतात. कारण त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं हे प्रयोगप्रवण व्यक्तिमत्व होतं. त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं हे विकसनशील असं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व असलेलं दिसून येतो. कारण ग्रंथ पांडित्यापेक्षा समाज प्रवाह आणि या समाज प्रवाहातील भल्या भुऱ्या प्रवृत्तीचा अन्वयार्थ जो आहे हा अन्वयार्थ लावण्याचं जे काम आहे हे अन्वयार्थ लावण्याचं काम ज्योतिबा फुल्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. कारण प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी ज्योतिबा गेलेले होते. प्रत्येक बाबीच्या मुळाशी ज्योतिबा गेलेले होते आणि प्रत्येक समाजामध्ये घडणारी गोष्ट जी आहे ह्या प्रत्येक गोष्टीचं ज्योतिबा फुल्यांनी चिंतन केलेलं होतं. आणि चिंतन करून त्यावर जो विचार आहे हा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच मित्रांनो ज्योतिबांना महाराष्ट्राचं मार्टिन ल्युथर असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे अग्रणी म्हणून ज्योतिबांना ओळखलं जात असलेलं आपल्याला दिसतं. कारण ज्योतिबांनी स्वतःचा पिंड स्वतः घडवलेला होता. स्वयंप्रेरणेनं स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःच्या प्रयत्नांनी घडवलेलं आपल्याला दिसतं. आणि कृतिशील क्रांतिकारक जसं बोलत होते तसंच ते करत होते. नुसते बोलघेवडे सुधारक नव्हते. नाहीतर आजच्या काळात जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या स्टेजवर वेगवेगळी आश्वासन देणारी बरीच मंडळी आहेत. पण प्रत्यक्ष कृती जी आहे ही कृती मात्र कोण करत नसलेलं आपल्याला दिसतं. आणि आपण त्यालाच काय करतो त्याच्याच पाठीमागं जातो. अरे ज्योतिबांचं कार्य बघा, शाहू महाराजांचं कार्य बघा, आंबेडकरांचं कार्य बघा, असे अनेक समाजसुधारक भारतामध्ये झालेले आहेत की ज्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वानं स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवलेलं होतं. आणि समाजाला त्या अनुरोधानं जे मार्गदर्शन आहे
त्या अनुरोधानं मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसून येतो आणि त्या पद्धतीनं जी वाटचाल आहे ही वाटचाल त्यामध्ये केलेली आपल्याला दिसतात. महाराष्ट्राचं सामाजिक प्रबोधन आणि या महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनामध्ये त्यांनी एक जी वेगळी दिशा जी आहे ही वेगळी दिशा दाखवलेली आपल्याला दिसते आणि स्त्रियांच्या आणि अस्पृश्यांच्या उद्धारासाठी तर ज्योतिबा चंदनासारखे झिजलेले आपल्याला दिसतात. त्यावेळेचा आपण ज्यावेळी ज्योतिबा फुल्यांच्या कार्याचा अभ्यास करणार आहे त्यावेळी लक्षात येतं की त्यांचं कार्य किंवा ते कार्य करत असताना, समाजाचा उद्धार करत असताना, समाजासाठी झटत असताना त्यांच्या कार्यामध्ये विघ्न आणण्याचा अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी तर अनेक हालापेष्टा सहन केलेले आपल्याला दिसतात, परंतु आपल्या ध्येयापासून ज्योतिबा कधीही हटलेले नव्हते. आपलं ध्येय पुढंच चालू ठेवलेलं होतं. कितीही अडचणी येऊ द्यात, ह्यातून कधीही ज्योतिबा विचलित झालेले आपल्याला दिसून येत नाहीत. स्वतःच्या कार्यावर ठाम होते. मी जे करतोय ते समाजासाठी करतोय, कारण काळच तसा होता. इंग्रजांची सत्ता होती, महाराष्ट्रात स्थिर व्हायला सुरुवात झालेली होती. त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनं व्हायला सुरुवात झालेली होती. शिक्षणाचा प्रसार व्हायला सुरुवात झालेली होती, पण ठराविक वर्गापुरता प्रसार होता आणि तोच वर्ग स्वतःची आर्थिक प्रगती जी आहे ह्या स्वतःच्या आर्थिक प्रगतीकडं पुढं चालू असलेला आपल्याला दिसून येतो आणि समाजातला तोच वर्ग पुढं जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र बहुजन समाज आणि हा बहुजन समाज आर्थिक आणि सामाजिक क्षेत्र जे होतं ह्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पाठीमागं राहिलेला आपल्याला दिसतो. त्याची उन्नती झालेली नव्हती, तो मागासलेलाच असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग हा जो समाज आहे या समाजामध्ये जी सुधारणा आहे ह्या समाजामध्ये सुधारणा करण्याचं जे काम आहे हे काम त्यांनी केलं, कारण जातीभेदाचं विकृत अशी कल्पना होती आणि विकृत अशा कल्पनेनं जर बघितलं तर काहूर मांडलेलं होतं. शिक्षणापासूनचे जे फायदे आहेत हे फायदे सर्वसामान्यांच्यासाठी नसलेले आपल्याला दिसतात. बहुजन समाज अज्ञान आणि अंधकारामध्ये पिचत पडलेला आपल्याला दिसून येतो. बहुजन समाज अज्ञान आणि अंधकारामध्ये पिचत पडलेला आपल्याला दिसतो. कारण का तर जातीयवादाची जी पोलादी चौकट आहे ही पोलादी चौकट भक्कम होती. स्त्रियांच्या आणि अस्पृश्यांच्या दुर्दैवी स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर काहीच फरक पडलेला नव्हता. वेगवेगळ्या प्रकारचे जे पाश आहेत हे पाश आवळत चाललेले आपल्याला दिसतात आणि म्हणून अशा काळामध्ये ज्योतिबांनी स्त्री शिक्षण जर आहेच आहे, अस्पृश्यांचं शिक्षण तर आहेच आहे, त्याचबरोबर सामाजिक कार्य केलेलं आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच ज्योतिबा फुल्यांना स्त्रियांचा उद्धार करता असं म्हटलं जातं. कारण सामाजिक समता आणि सामाजिक समतेच्या क्रांतीचे आद्यजनक ज्योतिबा होते. समाज परिवर्तन आणि या समाज परिवर्तनासाठी ज्योतिबांनी सामाजिक सुधारणा आणि या सामाजिक सुधारणेच्या प्रश्नाच्या मुळाशी गेलेले होते. प्रश्नाच्या मुळाशी घेतलेले होते, मुळावर जाऊन घाव घातलेला होता. सामाजिक चळवळीला सामाजिक विग्रवराचं स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण तर केलंच केलं, सुरुवात सामाजिक कार्य केलंच केलं, पण सामाजिक चळवळीतील सामाजिक वर्ग विरहाचं स्वरूप जे आहे हे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा सत्यशोधक समाज काय आहे, त्याची तत्व कुठल्या पद्धतीचे ह्याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करायचा. म्हणजे धार्मिक आणि सामाजिक सहिष्णुतेच्या मूल्यासाठी प्रयत्न करणारा हा एक थोर समाज सुधारक असलेले आपल्याला दिसतात. फक्त आणि फक्त समाज सुधारणेसाठीचे जे विचार आहेत हे विचार मांडले आणि समाजाला एका योग्य दिशेनं नेण्याचं जे काम आहे हे काम मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं होतं. म्हणजे पहिला टॉपिक जो आहे हा सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी का झाल्या, तर परिस्थिती अशीच होती.
जी की समाजामध्ये बहुजन समाज जो होता, या बहुजन समाजाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नव्हते. अस्पृश्य बांधवांना तर जाती संस्थेची जी कडक असे बंधनं होती, आणि या जाती संस्थेच्या कडक बंधनामुळं हा जो समाज आहे, ह्या समाजाची प्रगती होण्याच्या ऐवजी समाजाची अधोगतीकडची वाटचाल आहे, ही अधोगतीकडं वाटचाल सुरू झालेली आपल्याला दिसते. आणि ही अधोगतीची वाटचाल ही वाटचाल खोडून काढायची होती. आणि म्हणूनच ह्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी मित्रांनो झाल्या. आणि त्यामध्ये राजाराम मोहन राय आणि त्यांचा ब्राह्मो समाज, स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचा आर्य समाज, आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन याचा अभ्यास आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये करेल. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण जे आपण बघितलं आता की महात्मा ज्योतिबा फुले त्यांचं कार्य जे हे महाराष्ट्र जो आहे, भारत जो आहे, ह्या भारतानं नतमस्तक होण्यासारखं भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने यांच्यापुढं नतमस्तक झालं पाहिजे. शिक्षणाची जी संधी आहे बहुजन समाजाला, ही शिक्षणाची संधी फक्त आणि फक्त ज्योतिबा फुलेंच्यामुळं आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच भारतातील पहिले आणि महान क्रांतिकारक म्हणून ज्योतिबा फुले गणले गेलेले आपल्याला दिसतात. त्यांचा सत्यशोधक समाज आणि त्यांचे जे विचार आहेत, ह्या विचारांचा अभ्यास जो आहे, हा अभ्यास मित्रांनो आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं जे लेक्चर आहे, ह्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे, ह्या कार्याची जी थोडक्यात ओळख आहे, म्हणजे सिलॅबसची जी ओळख आहे, ही सिलॅबसची ओळख मित्रांनो आपण करून घेणार आहे. धन्यवाद.